गुड मॉर्निंग मित्रांनो. आज सोमवार आहे आणि सोमवार म्हटलं तर भगवान, सर्वांचे भगवान महादेव यांचं आराधना करण्याचा दिवस आहे. ग्रीष्म महिना लागलेला आहे आणि ग्रीष्म महिन्यामध्ये ऊन असं लख 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 करून ह्या महिन्यामध्ये असते आणि उन्हाळ्याचा पारासुद्धा चांगला तापून राहिला. मित्रांनो, यावेळी आपण एक संकल्प करूया की आपली जे इन्कम आहे त्याला 2 गुणा कसं करायचं, त्याबद्दल मी बोलणार आहे. मित्रांनो बघा, मित्रांनो, जोपर्यंत निश्चय करत नाही, जोपर्यंत आपण आपल्या परिवारासाठी काहीतरी समर्पित भावाने काम करत नाही, तोपर्यंत काही होणार नाही आहे. मित्रांनो, एक पक्षी असते, पक्षीला पिल्ले असते आणि एका शेतामध्ये ते वास्तव्यास असतात, झाडावर वास्तव्यास असतात आणि त्या झाडावर ते पिल्ले आणि त्याचं घरटं छान असते आणि गहू लावून असते, गव्हाचं पीक घेतलेलं असते. तो शेतकरी ज्यावेळी गहू कापणीच्या वेळी झाडाखाली जाते आणि एकटाच विचार करते, उद्यापासून आपल्याला ह्या गहू कापावं लागणार आहे. तर ते वरचं झाडावर फांदीवर असलेले घरट्यामधले पक्षी विचार करते, अरे की आता उद्या तर शेतकरी हा पीक काढून टाकणार आहे, आपल्याला जो काही दाना पाणी भेटणार आहे तो आता बंद होणार आहे. मग त्यानंतर पिल्लू आपल्या आईला म्हणते, पक्षीनी आई म्हणते, आता आपल्याला उडून दुसऱ्या ठिकाणी जावं लागणार आहे. तर पक्षीनी ही हुशार असते, त्यावेळी ती पक्षीनी म्हणते, थांब बाळा म्हणते, आपण उद्याचा दिवस वाट पाहू म्हणते. तो फक्त असा विचार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही कापत नाही. तो पुन्हा तर त्याच झाडापाशी येते आणि म्हणते, उद्याला मी माझ्या नातेवाईकांना घेऊन येणार आणि पुन्हा कापून टाकणार, असा विचार करते. आणि त्यावेळी पण पक्षीने म्हणते, थांब बाळा म्हणते, आपण वाट पाहू. तर तो तिसऱ्याही दिवशी तो कापत नाही आणि चौथ्या दिवस येते. चौथ्या दिवशीसुद्धा तो म्हणते, आता माझ्या मित्रांना घेऊन आपण हे सगळं कापून टाकावं आणि गहू आता कडक झालेला आहे, आता कापून टाकावं म्हणते. परंतु त्यावेळी तो चौथा दिवसही जाते. पक्षीनी म्हणते, थांबून जाऊ म्हणते आपण, कारण पक्षीनी हुशार राहते. पिल्ले म्हणते, चला चला जाऊ उडून म्हणते, नाही पण नाही जात. मग 5वा दिवस येते आणि 5व्या दिवशी तो असाच निवांत झाडाच्या खाली पुन्हा बसून तो विचार करते आणि म्हणते, आता मी स्वतः माझ्या मुलींना घेऊन मी उद्याला कापून टाकणार, म्हणजे असे 6व्या दिवशी तो संकल्प करते. आणि जेव्हा तो स्वतः म्हणते त्यावेळी नाही का पक्षीनी म्हणते, आता आपल्याला बाळांनो उडून दुसऱ्या घरट्यात जायचं आहे. कारण याचं तात्पर्य काय की शेतकरी जोपर्यंत स्वतः म्हणत नाही, स्वतः निश्चय करून स्वतः कापायला सुरुवात करत नाही, स्वतः मेहनत करत नाही, तोपर्यंत काही होणार नाही, दुसऱ्याच्या भरोशावर नाही. तर यातून हेच शिकायचं आहे की जोपर्यंत दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक घेऊन जमणार नाही. स्वतः लढायची असेल तर स्वतःला मेहनत करावं लागणार आहे, स्वतःला बाहेर पडावं लागणार आहे, त्याशिवाय काही होणार नाही. सांगायचं तात्पर्य हेच आहे. शेतकरीने 5-6 वेळा दुसऱ्याच्या भरोशावर बघितलं, तोपर्यंत काहीच नाही जमलं आणि स्वतः तो निश्चय केला आणि स्वतः काम करायसाठी बाहेर पडला, तर तो ती गोष्ट साध्य करू लागला. तर तात्पर्यातून आपण हे सुद्धा निश्चय करू शकतो की जोपर्यंत आपण काही ठरवत नाही, आपल्याला आपले गोल्स आपण स्वतः ठरवून पुढे मेहनत करत नाही, तोपर्यंत काही नाही व्हायचं. यासाठी मित्रांनो, आपले लक्ष, आपले नियोजन हे आपल्याला पुढे नेणार आहे. त्यासाठी मित्रांनो, मी तुमच्याकडे येत आहे. तर आपल्याला या व्हिडिओमधून मी हे सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही आर्थिक नियोजन करा आणि आर्थिक नियोजनासाठी काय 10 वर्षाचे, 5 वर्षाचे आणि 20 वर्षानंतर आपले पैसे किती जमा झाले पाहिजे, या संदर्भात मी तुम्हाला
नियोजन करणार आहोत. मी तर आहोच ना. आता आपण कोणत्या योजना घ्यायच्या आणि गॅरंटीसह मी तुम्हाला मदत करणार आहे. धन्यवाद. माझ्या ह्या नंबरवर मी नंबर पाठवतो. त्या नंबरवर तुम्ही मला नियोजन करण्यास विचारू शकता. LICच्या संदर्भात तुम्हाला मदत करणार आहे. आणि कोणता उद्योग करणार असेल तर उद्योगासाठी सुद्धा काय काय आपल्याला मदत लागणार, आर्थिक मदत कशी लागणार आहे त्याबद्दल तांत्रिक मदत निःशुल्क करणार आहोत. त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.